नमस्ते एव्हरीवन. मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी. रायटिंग स्किल ही एक नवीन व्हिडिओची सिरीज मी सुरू करते आजपासून आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहे की रायटिंग स्किल वगैरे काय आहे. लँग्वेज स्किल जे आहेत, लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल, रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल असे 4 लँग्वेज स्किल असतात आणि हे आल्यानंतर कॉन्व्हर्सेशन स्किल हे एक असतं, पण ते एक 5वं स्किल म्हणून विचारात घेत नाहीत, तर ते कन्सिडर केले जातात 4 मेन स्किल्स: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. तर हे लक्षात घ्या की हे स्किल आहे. स्किल म्हणजे काय की कौशल्य. तर ते उपजत जरी नसलं तरी ते काय होतं, प्रॅक्टिसने आपण डेव्हलप करू शकतो. सरावाने त्याच्यामध्ये आपण सहजता आणू शकतो आणि व्यवस्थित आपण ते करू शकतो. म्हणजे हे कुठलंही स्किल जे आहे हे सरावानेच प्राप्त होणारं, प्रॅक्टिसनेच आपल्याला येणारं स्किल आहे. दुसरी गोष्ट, स्किल म्हटलं आणि ते आलं की आपण तिथं सोडून नाही द्यायचं, तर ते रोज आपण केलंच पाहिजे. जर आपण त्याचा सराव थांबवला की मग आपल्याला परत पहिल्या पासून सुरुवात करावी लागते किंवा त्या सरावापर्यंत येण्यासाठी अजून थोडंसं प्रॅक्टिस करावी लागते, असं होतं. म्हणून आपण काय करायचं, ते स्किल तर शिकायचंच आहे आणि शिवाय ते कंटिन्युअसली आपल्या वापरात राहू द्यायचं आहे. डेव्हलपमेंट कशी होते एखाद्या स्किलची, कोणतेही स्किल असो, म्हणजे अगदी फिजिकल स्किल, रांगोळी काढण्याचं स्किल असेल किंवा यातलं रायटिंगचं असेल, रीडिंगचं असेल, असं कोणतंही स्किल आहे ते कशामुळे डेव्हलप होतं किंवा त्याचे स्टेप्स काय असतात. तर पहिले प्रॅक्टिस करावे लागते आपल्याला. त्या प्रॅक्टिसमुळे काय होतं, परफेक्शन होतं. परफेक्शनमुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढला की त्याच्यामध्ये इझिनेस येतो. म्हणजे जे जाणीवपूर्वक आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्या आपल्या हातून सहज होत राहतात. म्हणून रायटिंग स्किलचे हे काय आहेत, टप्पे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा त्यातला फर्स्ट स्टेप काय आहे, तर प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. खूप प्रॅक्टिस त्याची आपण केलीच पाहिजे. आता एक्झाम्पल्स काय आहेत रायटिंग स्किलचे, तर आपल्याला हे जे रायटिंग स्किल या ठिकाणी मी विचारात घेतलेलं आहे ते इंग्लिशमधले जे रायटिंग स्किल म्हणून आपल्याला लिहिण्यासाठी जे येतात, तर ते असतात जसं की लेटर रायटिंग, डायरी रायटिंग, एसे रायटिंग, डिस्क्रिप्शन, नरेशन, मेसेज रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, आर्टिकल रायटिंग, बायोग्राफी वगैरे. तर हे सगळे रायटिंग स्किल आहेत. तर हे रायटिंग स्किल वन बाय वन आपण एकेका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रायटिंग स्किलमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर रायटिंग स्किल इन्क्लूड्स काय काय आहे किंवा इव्हॅल्युएशन जे असतं रायटिंग स्किलचं, तर ते कसं केलं जातं. म्हणजे रायटिंग स्किल आपण लिहित असताना आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि ह्याच गोष्टींना त्याच्यामध्ये मार्क पण असतात. लेजिबल हँडरायटिंग, तर हँडरायटिंग जे आहे आपलं, म्हणजे अक्षर जे आहे, तर ते अक्षर आपलं खूप सुंदर असणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे असलं तर चांगलंच आहे, पण ॲटलिस्ट ते ओळखायला यायला पाहिजे. म्हणजे ए असेल तर ए दिसलं पाहिजे, त्याचं यू नाही दिसलं पाहिजे, या पद्धतीने. आय असेल तर आयच दिसलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते लेजिबल असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. त्यानंतर आहे स्टाईल अँड फ्लुएन्सी. तर लिहिण्याची काय असते, आपली प्रत्येकाची स्टाईल असते. स्टाईल या अर्थाने की म्हणजे आपण कसे अक्षरं काढतो ही स्टाईल नाही आहे. तर बोलण्याची कशी एक स्टाईल असते, तशी लिहिण्याची आहे की आपण कोणत्या मुद्द्यानंतर कोणता मुद्दा लिहितो, मांडताना तो कुठल्या पद्धतीने मांडतो, लोकांना अपील होईल किंवा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने लिहिणं, त्याला स्टाईल ऑफ रायटिंग म्हणतात. आणि फ्लुएन्सी म्हणजे एका मुद्द्यातनं दुसरा मुद्दा असा सहजतेने लक्षात आला पाहिजे, तो वेगळा आहे असं लक्षात न येऊ देता, त्याला आपण फ्लुएन्सी म्हणतो. ओघवतेपणा असं मराठीत म्हटलं जातं. थॉट्स आणि सिक्वेन्स ऑफ आयडियाज. तर थॉट्स कसे आहेत, म्हणजे आपण कसे ते प्रेझेंट करतो. सिक्वेन्स कशी आहे, म्हणजे जसं की आपल्याला समजा जर एक रिपोर्ट रायटिंग लिहायचं आहे समजा इंडिपेंडन्स डेवर, तर इंडिपेंडन्स डेचा सुरुवात ही फ्लॅग होस्टिंगनीच होते आणि एंड जो आहे तो वंदे मातरम किंवा समजा वोट ऑफ थँक्सने होणार आहे. मग मध्येच आपण त्यांचे जे स्पीचेस आहेत त्याच्याविषयी बोललो, मग वोट ऑफ थँक्सची, मग फ्लॅग होस्टिंग, असं जमणार नाही. तर त्याची जी सिक्वेन्स आहे ती आपल्याला फॉलो करायला लागते एखाद्या प्रोग्रामची. त्यानंतर नीटनेस कसा आहे, म्हणजे आपलं एकंदर इम्प्रेशन कसं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे का, हे बघतात, त्याला मार्क्स असतात. आणि ॲट्रॅक्टिव्ह आणि टोटल इम्प्रेशन कसं आहे आपलं, म्हणजे आपण लिखाण जे आहे ते ॲट्रॅक्टिव्ह आहे का, म्हणजे आपल्याला एक्झामिनरला पुढचं वाचावंसं वाटतंय का, तर या पद्धतीने आपण ते लिखाण केलं गेलं पाहिजे किंवा आपण केलं पाहिजे. तर डूज काय आहेत यामध्ये, रायटिंग स्किलमध्ये कोणत्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत, त्यामध्ये गुड कन्स्ट्रक्शन चांगलं पाहिजे. म्हणजे आपण जे डेव्हलप करणार आहे त्यामध्ये पॅराग्राफ केलेले असतील किंवा आपल्याला मुद्दे कसे मांडायचे त्याचं कन्स्ट्रक्शन प्रॉपर पाहिजे. पॅराग्राफ डिवायडेशन झालंच पाहिजे. हे तर अकॉर्डिंग टू रायटिंग स्किल असतं की कोणतं रायटिंग स्किल असल्यावर किती पॅराग्राफ करायचे आहेत आणि त्यामध्ये काय येणार आहे. त्यानंतर विशिष्ट असं फॉर्मॅट असतं. मेसेज रायटिंगचं एक फॉर्मॅट आहे, ईमेल रायटिंगचं एक फॉर्मॅट आहे
किंवा लेटर रायटिंग फॉर्मल आणि इनफॉर्मल असतील तर त्याचं एक विशिष्ट फॉर्मॅट असतं, तर त्या फॉर्मॅटनुसारच आपल्याला रायटिंग स्किल करायचं असतं. मेंटेन्ड हँडरायटिंग आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेस म्हणजे विद्यार्थ्यांना की सुरुवातीला हँडरायटिंग आपण सावकाश आणि छान काढतो आणि मग शेवटी काय होतं ते स्पीड मेंटेन होत नाही, आपली वेळ पुरत नाही म्हणून आपण घाईघाईने लिहितो. तर असं नको, रायटिंग स्किल हे आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसलंच पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं असतं. डोंट्स कोणते आहेत की काय करायचं नाही आहे रायटिंग स्किल करताना, तर फास्ट रायटिंग करायची नाही, फास्ट करायचं नाही म्हणजे घाई करायची नाही. जर आपण फास्ट रायटिंग केलं आणि अक्षर कसं तरी आलं त्याचा अर्थ काय की आपल्याला वेळ पुरला नाही, हे एक्झामिनरला आपोआप कळतं आपण जर फास्ट रायटिंग केलं तर. स्पेलिंग मिस्टेक्स केला तर त्याचा अर्थ काय होतो, प्रिपरेशन नाही आहे, म्हणजे आपल्याला स्पेलिंगच माहिती नाही आहे, आपलं प्रॉपर त्याची विषयाची तयारी नाही आहे. स्कॅटर्ड आयडियाज म्हणजे आधी हे लिहिलं नंतर ते म्हणजे शेवटची गोष्ट आधी लिहिली, मग मध्येच आपण म्हणजे आधी आपण डिनर लिहिलं, मग नंतर लंचला काय घेतलं रिपोर्ट रायटिंगमध्ये ते घेतलं, मग नंतर मध्येच आपण स्नॅक्सची वेळ लिहिली, मध्येच आपण कुठे व्हिजिट केलं. असं जर स्कॅटर्ड असतील आयडियाज, मुद्दे जर सिक्वेन्शियली प्रेझेंट केलेले नसतील तर मुद्द्यांचा क्रम याचा विचार केलेला नाही आहे त्यांनी, हे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे एक्झामिनरला हे कळतं. ओव्हर रायटिंग करणे, ओव्हर रायटिंग म्हणजे काय, गिरवण्याची सवय असते. एखादं अक्षर काढलं समजा, असं काढलं की त्याच्यावर असं 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 गिरवत बसतो आपण. केव्हा असं बसतो, जेव्हा आपल्याला पुढं सुचत नाही त्यावेळेस. म्हणून असं कुठल्याच अक्षराला वगैरे काय करायचं, ओव्हर रायटिंग करायचं नाही. किंवा अंडरलाईन करायला सांगितली तर एकदाच अंडरलाईन करायची, परत त्याला असं गिरवत बसायचं नाही, त्याला ओव्हर रायटिंग म्हणतात. तर हे अव्हॉइड केलं पाहिजे. त्यानंतर आहे अल्टरिंग, इरेझिंग म्हणजेच काय, खाडाखोड. टू मेक डिचेस स्क्रॅच्ड म्हणजे काय करणे की खाडाखोड करणे. म्हणजे समजा आपण इथं लिहायला लागलो AU, पण लिहिताना परत कट केलं, मग परत लिहिलं AI या पद्धतीने. आणि हे जे कट केलं आहे तर हे कट केलेलं जे आहे ना ते नुसतं असं कट करून आपण सोडून देणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, स्टुडंट्स काय करतात, असं खूप वेळ त्याला असं घाण असं गिरवत बसतात आणि हे कट केलेलं असं दिसतं. तर हे चुकीचं आहे, हे करायचं नाही. याच्यावरनं काय कळतं आपल्याला की नॉट कन्फर्म, म्हणजे आपण कन्फर्मच नाही आहे की ह्याचं स्पेलिंग AU पासून आहे का AI पासून आहे का AO आहे, हे कळणार नाही आहे, म्हणून आपण हे करायचं नाही. त्यानंतर असतं टाईम मॅनेजमेंट. आपल्याला टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग असतो रायटिंग स्किलमध्ये, कारण एकदा लिहायला सुरुवात केली आणि आपल्याला जर आयडियाज आठवत गेल्या की मग किती वेळ लिहायचं आहे का, तर तसं नाही आहे. तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायला लागतं. सहसा लँग्वेजमध्ये लक्षात ठेवायचं की 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल ना तर 8 मिनिटांचा वेळ द्यायचा, 5 मार्क्सचा क्वेश्चन असेल ना तर 10 मिनिट्सचा वेळ द्यायचा. आणि ह्याच्या रफ नोट्स ज्या असतात तर त्या आपण कुठंतरी क्वेश्चन पेपरवर म्हणा किंवा आता परीक्षेत त्याची गरज लागत नाही, जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा रफ पेजवर काय करायचं, आपल्या आयडियाज ज्या आहेत ना तर ते एकाखाली एक लिहून घ्यायच्या. कारण काय होतं, एका मागोमाग एक आपल्याला विचार सुचत जातात, पण जेव्हा आपण एक विचार एक्सप्लेन करत असतो तर त्यावेळेस तो संपवल्यावर दुसरा विचार आपल्याला करायला किंवा सुचायला अजून 10 सेकंडचा वेळ जातो. एक तर आपला असा वेळही जातो, कधी कधी आपल्याला मुद्दा आठवत नाही, मग काहीतरी डिस्टर्बन्सेस होतात आणि मग आपण विसरून जातो की काय लिहितोय. म्हणून आधी कच्चे आपण काय तयार करायचे, मुद्दे तयार करायचे आहेत. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ रायटिंग स्किल फ्रॉम प्रायमरी लेवल. आपल्याला ना पहिल्यापासून त्याची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे कसं, जसं की आपण लहान असल्यापासून 7वी 8वी असल्यापासून त्याच्या आधीपासून आपण थोडं लिहायला सुरुवात केली पाहिजे. जसं की माय मदर, मग त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे, किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल, TV कसा दिसतो, तर याच्यासाठी ना आपल्याला ॲडजेक्टिव्हची जास्त गरज असते डिस्क्रिप्शनमध्ये. किंवा एखादा रिपोर्ट सांगायचा आहे तर मग कोणत्यानंतर कोणती गोष्ट झाली, कोणती गोष्ट आधी घडली, मग कशी त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय, अशा पद्धतीचा विचार करण्याची सवय आपल्याला लहानपणापासून आपण करायची. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कलेक्शन करायचे, एक डायरी तयार करायची आहे. मग 3री 4थीपासून जरी स्टुडंट्सनी किंवा त्यांच्या पॅरेंट्सनी तयार केली तरी त्या डायरीमध्ये काय काय लिहायचं आपल्याला, तर सब्जेक्ट वाईज व्होकॅब्लरी लिहायचे. सब्जेक्ट वाईज व्होकॅब्लरी म्हणजे आता सब्जेक्ट कोणकोणते असतात हे आधी मी सांगते आणि मग सब्जेक्ट सांगते. वर्ड्स आणि फ्रेजेस त्याच्याशी रिलेटेड, आणि कोटेशन किंवा पोएमच्या लाईन याचं एक कलेक्शन आपल्याकडं असलं पाहिजे. म्हणजे जसे सब्जेक्ट असतील त्यानुसार आपण ते यूज करू शकतो. मग आता सब्जेक्ट कशाशी रिलेटेड असतात, तर समजा फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट आहे, तर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड पोल्युशन आहे, वॉटर कॉन्झर्वेशन आहे,
सॉईल कॉन्झर्वेशन आहे, नॉईज पोल्युशन, असे वेगवेगळे विषय येतात किंवा ट्री प्लांटेशन असे विषय येतात. मग हे विषय कशातही येऊ शकतात, म्हणजे लेटरमध्ये येईल, एसेमध्ये येईल, रिपोर्टमध्ये येईल, डिस्क्रिप्शनमध्ये येईल, व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये येऊ शकतं, असं कुठेही येतात. पण आपलं ते विषयाचं प्रिपरेशन पाहिजे आणि त्याचं फॉर्मॅट माहीत असलं ना आपल्याला की लिहू शकतो. म्हणजे आपल्याला महत्त्व आहे की आपण विषय तयार करणे. मग विषय कसे तयार करायचे, तर आपण आत्ता जे म्हटलं त्याप्रमाणे आता एन्व्हायरमेंट आहे, तर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जी व्होकॅब्लरी आहे ती आपल्याला माहीत पाहिजे. की समजा आता एन्व्हायरमेंट आहे तर वॉटर कॉन्झर्वेशन असेल तर वॉटर सेविंग, नंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्यानंतर डॅम्स कन्स्ट्रक्टिंग वगैरे या पद्धतीने त्याची व्होकॅब्लरी असेल. वर्ड आणि फ्रेजेस त्याच्याशी रिलेटेड आपण शोधून ठेवायचे आहेत आणि नोट डाऊन करायचे आहेत. आणि कोटेशन जे आहे त्याच्याशी रिलेटेड, जसं सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ वगैरे, किंवा काही पोएमच्या लाईन असतील की मराठी इंग्लिश कुठले असतील, तर हे आपल्याला कुठल्या लँग्वेजला हे उपयोगाला येतं. आपण सगळ्या लँग्वेजमधनं ही तयारी करून ठेवायची. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये आपण अशी एक एक डायरी मेंटेन करू शकतो. टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल तर आता टी व्ही, ओव्हर यूज ऑफ टी व्ही, मोबाईल, बेनिफिट्स ऑफ मोबाईल अँड ड्रॉबॅक्स ऑफ मोबाईल वगैरे, किंवा इज टेक्नॉलॉजी इज ऑल इन लाईफ वगैरे, असे पण काही हायर लेवलचे किंवा हायर लेवलला क्वेश्चन्स त्याच्यावर येऊ शकतात. एज्युकेशनशी रिलेटेड असतात, काही निबंध असतात किंवा लेटर असतात, हा एक सब्जेक्ट येऊ शकतो. सोशल प्रॉब्लेमशी रिलेटेड असतात काही, नेचर, हिस्टॉरिकल प्लेस, आयडियल पर्सन्स, स्पिरिच्युअलिटी, रिलिजन, याच्यावर वेगवेगळे हे जे आहेत ना, हे फील्ड आहेत, हे सब्जेक्ट नाहीत, याच्यामधले सब्जेक्ट येऊ शकतात. म्हणजे स्पिरिच्युअलिटी असेल तर इज इट गुड टू गिव्ह स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज इन प्रायमरी लेवल किंवा ॲट प्रायमरी लेवल, अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन असेल डिबेटसाठी किंवा स्पीचसाठी, तो येऊ शकतो. म्हणजे एकाच फील्डमधले सब्जेक्टवर कधी रिपोर्ट येईल, कधी लेटर येईल, कधी एसे येईल, कधी डिस्क्रिप्शन, कधी आणखी लेटर रायटिंग असेल, कधी व्हर्बल टू नॉन व्हर्बल असेल, ट्रान्सलेशन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर रिलेटेड येऊ शकतात. आपण काय करायचं, रिलिजन, तर ह्या फील्डमधले रिलेटेड कोटेशन, रिलेटेड पोएमच्या लाईन्स असतील, काही गुड थॉट्स असतील, काही फ्रेजेस, इडियम्स असतील, वर्ड्स असतील चांगले, तर हे सगळ्याची एक लिस्ट करून ठेवायची की जेणेकरून आपल्याला ते लिहिताना उपयोगाला येईल. मग आपल्याला जर आपला रिलिजन हा विषय पक्का झालेला असेल किंवा एन्व्हायरमेंट हा विषय आपला पक्का झालेला आहे की हे सगळं आपला अभ्यास झाला आहे, मग त्याच्यावर लेटर आलं तरी आपण लिहू शकतो, एसे आलं तरी लिहू शकतो, डिस्क्रिप्शन आलं तरी लिहू शकतं. म्हणजे अकॉर्डिंग टू फॉर्मॅट आपण प्रिपरेशन नाही करायचं, आपण फील्डचं प्रिपरेशन करायचं. म्हणजे मग आपण फक्त फॉर्मॅट माहिती असलं की आपण त्याच्यावर कितीही लिहू शकतो, कारण आपल्याला लिखाण महत्त्वाचं आहे. फॉर्मॅटला आपल्याला अर्धाच मार्क असतो प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, तर हे आहे याच्याबद्दल की हे कोणकोणते रायटिंग स्किल आहेत. तर मग हे व्हिडिओज कसे असतील त्याच्यावर 1-2 मिनिट आपण फक्त डिस्कस करूया की व्हिडिओज कसे असतील. तर व्हिडिओजमध्ये एकूण जवळपास मी 50 रायटिंग स्किल्स घेणार आहे वेगवेगळे. मीनिंग असेल त्या रायटिंग स्किलचं, त्यानंतर यूज कुठे होतो ते असेल, त्याची मेथड लिहायची किंवा त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे आहे, त्यानंतर लँग्वेज कशी असली पाहिजे, कोणती वापरायची याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर टेन्स आणि ग्रामर कोणतं फॉलो करायचं आहे याच्यावर डिस्कशन आहे. पंक्च्युएशन मार्क्स कोणते यूज करायचे त्याच्यावर आपण डिस्कस केलेलं आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये. व्होकॅब्लरी जी आहे तर ही व्होकॅब्लरी कशी यूज करायची, जसं वर्ड, फ्रेजेस, इडियम, कोटेशन, गुड थॉट्स वगैरे, पोएमच्या लाईन्स, तर याच्यावर पण डिस्कशन केलेलं आहे. इव्हॅल्युएशन सिस्टीम कशी असेल, म्हणजे कुठल्या समजा लेटर रायटिंग असेल तर त्याला कशाला किती मार्क्स आहेत, सॅल्युटेशन असेल त्याला किती मार्क्स आहेत, किंवा खाली जे आपण US फेथफुली लिहितो त्याला किती मार्क्स, अशी जी इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे तर त्याच्यावर पण आपण डिस्कशन केलेलं आहे. होमवर्कसाठी काही सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत प्रत्येक याचे. त्यानंतर हे जे व्हिडिओज आहेत, आता इथं मी 2 in a week लिहिलं आहे, पण असं उशीर झाल्यामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ येत आहेत, तर त्याच्या आधी 10वी आणि 12वीचे जे व्हिडिओज आहेत रायटिंग स्किलचे, मग CBSE असतील किंवा स्टेट बोर्डचे, तर ते सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी ह्या 15 दिवसांमध्ये अपलोड करणार आहे. त्यानंतर मात्र आठवड्यातनं फक्त 2 असतील. त्यानंतर आहे क्वेश्चन पॅटर्न अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड, म्हणजे हे क्वेश्चन कसे येतात, डिफिकल्टी लेवल जी आहे त्याच्यावर पण डिस्कस केलेलं आहे. की समजा एकच सब्जेक्ट असतो आणि तो आपल्याला
3rd स्टँडर्डला पण असतो, 7thला पण असतो, 10thला असतो, 12thला असतो. तर त्यानुसार आपण ते काय करायचं असतं, कमी जास्त असं किंवा त्या डिफिकल्टी लेवलनुसार, मॅच्युरिटीनुसार त्याचे मार्क्स असतात आणि त्या पद्धतीने तो आपण डेव्हलप करायचा असतो. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट इंट्रोडक्टरी व्हिडिओ ऑफ रायटिंग स्किल. उद्यापासून आपण भेटणार आहेत नेक्स्ट रायटिंग स्किल, म्हणजे 1 बाय 1 आपण एकेका व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणार आहेत. अजून जे काही अपेक्षित असेल ना, ते जर कॉमेंट केल्या किंवा रिस्पॉन्स दिला तर मग लक्षात येतं की आणखी काय अपेक्षित आहे. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.